कोऑपरेटिंग विथ द सिस्टीम. म्हणजे आज पोलिसांनी जेव्हा स्टेटमेंटला बोलवतील तेव्हा जाणं, खरी स्टेटमेंट देणं, काही न न लपवता लपवता सांगणं. सगळी जे काय खरी वस्तुस्थिती झाली ती ती पोलिसांना सांगणं. सो कोऑपरेशन फ्रॉम द विक्टिम इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि मग जेव्हा ती चार्जशीट होते आणि मग कोर्टामध्ये इन्व्हेस्टिगेशन, त्याला वेळ लागतो नो डाऊट. म्हणजे त्याच्यात मला कुठे त्याचा डायल्यूट करायचा नाही आहे तो जो होणारा त्रास आहे, त्याला वेळ लागतो, नक्कीच लागतो. फायनान्शियल फ्रॉड्समध्ये आपण असं बघूयात की जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो तेव्हा ती जी इंटरनल मेकॅनिझम आहे, काय आहे ती इंटरनल मेकॅनिझम? ऑल द पोलीस स्टेशन्स हॅव आणि सेंट्रली दे कॅन इंटिमेट द बँक्स टू स्टॉप द एनी ट्रान्झॅक्शन इन दॅट अकाउंट. म्हणजे असं झालं की मी फ्रॉडची विक्टिम आहे आणि मी माझे पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत आणि मी जर त्या सायबर क्राईमच्या पोर्टलवर जाऊन असं लिहिलं की माझे पैसे मी ह्या अकाउंटमधनं तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर, तुझं अकाउंट इमिजिएट डेबिट फ्रीज होतो. आणि मग जर त्याच्यातमध्ये मी काय 40 लाख रुपये दिले असतील आणि डेबिट फ्रीजच्या वेळेला त्याच्यात 20 लाख असतील, तर मला 20 लाखाची रिटर्नची ऑर्डर कोर्टाकडनं घेता येते. त्यामुळे कदाचित सगळ्या केसेस फायनल रिझल्टपर्यंत पोचत पण नाहीत. आधेमध्येच हा रिलीफ मिळून जाऊ शकतो. आणि आय सेड ट्रस्ट द सिस्टीम. रेट खूप कमी आहे ऑनेस्टली, रेट ऑफ कन्व्हिक्शन खूप कमी आहे. पण दॅट शुड नॉट डिटर यू फ्रॉम फायलिंग.